हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जरांगेंचं आमरण उपोषण अखेर 17 दिवसांनंतर स्थगित। आता साखळी उपोषण करण्याची घोषणा। जरांगे उपचार घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती। जरांगेंवर बीडच्या शिरूर आणि अमळनेरमध्ये गुन्हा दाखल। जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई। लातूरमध्ये सुद्धा मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल। जरांगेंच्या तोंडातनं तुतारीचा आवाज। भाजप नेत्यांचा हल्लाबोल। फडणवीसच उद्या मराठ्यांच्या बाजूने कोर्टात उभे राहतील। जरांगेंनी माफी मागावी। नितेश राणे आक्रमक। जरांगे बारामतीची तुतारी। शरद पवारांच्या टोळीकडून फडणवीसांना बदनाम करण्याचं काम। प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप। आम्हीही मराठे, चायनीज मॉडेल नाही। जरांगेंनी सागर बंगल्यावरती येऊन दाखवावं। नितेश राणेंचं जरांगेंना आव्हान। काल जरांगेंनी केलेला प्रकार म्हणजे तमाशा। नेतृत्वाची अपरिपक्वता काल समोर आली। अजय बारसकर यांचे आरोप। जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि सीमेवरून परत जा, नाटकावर काम सुरू। छगन भुजबळांची फडणवीस आणि जरांगे यांच्यावर टोलेबाजी। जरांगेंना मुंबई दिल्ली कुठेही जाऊ द्या, तरीही त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही। मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ यांचा इशारा। शिंदे फडणवीसांनी शहाणं व्हावं। जरांगे पाटील यांची जोरदार टीका। नाराजी उसळण्याचं कारण नाही आणि त्याआधी शहाणे व्हा, असंही आव्हान। जरांगेंची चौकशी होणार आणि जरांगे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नही होणार। जरांगेंच्या फडणवीसांवरील आरोपांनंतर शंभूराज देसाई यांची माहिती। मात्र त्यांच्या वक्तव्यांची चौकशी केली जाणार अशी ही माहिती। सदानंद सुळे यांना मतं मागायला फिरवत नाही। सुप्रिया सुळे यांची भावजेवरती टीका। सुनेत्रा पवार आणि अजित पवारांवरती जोरदार टीका। विकास कामांसाठी भाजप आणि सेनेसोबत गेलो। अजित पवारांची पत्रातनं माहिती। पाठीत खंजीर खुपसणं, दगा देणं हा हेतू नव्हता, असाही पत्रात उल्लेख। शिंदे गटातले सगळे खासदार 18 जागांसाठी आग्रही। नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये 18ही जागांवरती लढावं, केवळ 13 जागा नकोत, अशीही खासदारांची मागणी। आरक्षणाचा मुद्दा संयमाने घ्या। भाजप आमदार यांचा कानमंत्र। मतदारसंघातील नागरिकांपर्यंत हा कानमंत्र सोपवा। फडणवीसांच्या भाजप आमदारांना सूचना। मराठवाड्यात काँग्रेसला धक्का। ज्येष्ठ नेते बसवराज पाटलांचा काँग्रेस कार्याध्यक्षपदाचा राजीनामा। उद्या सकाळी 11 वाजता बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर 27 आणि 28 तारखेला बैठक। महाविकास आघाडीची 2 दिवस बैठक। वंचित 28 तारखेला सहभागी होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।